लास्ट वीक मी कोराईगड ट्रेकचा व्हिडिओ पोस्ट केला होता. कोराईगड ट्रेकनंतर वी डिसाइडेड टू स्टे ॲट लोणावळा. कोराईगड ट्रेकचे डिटेल्स मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिले आहेत. सो जर कोणी प्लॅन करत असेल कोराईगडचा ट्रेक, यू शुड डेफिनेटली गो अँड चेक आउट द व्हिडिओ. सो बेसिकली मी रिसॉर्ट मेन लोणावळामध्ये नाही तर ट्रेकच्या आसपास बघत होते, तेव्हा मला हे रिसॉर्ट सापडलं. हे रिसॉर्ट आठवण परिसरात आहे. लायन्स पॉईंटहून 1 किलोमीटर पुढे येऊन मेन रोडवरून लेफ्ट एक्झिट घेऊन 850 मीटरचा अतिशय वाईट रोड लागतो, विच कम्स टू दिस रिसॉर्ट. या रिसॉर्टचं नाव आहे मॅस्टिफ ग्रँड ला विले. रिसॉर्ट वाईब्स आर गुड. गुगलवर हे रिसॉर्ट 4 स्टार कॅटेगरीमध्ये येतं. ॲज पर माय ओपिनियन this can be 3 star premium but definitely not a 4 star resort. Let me give you a short introduction. This property was built on the concept of holiday home. There are studio rooms which they have turned into suites and regular deluxe rooms. So people can buy their studio rooms here and hand it over to the property caretaker company. Whenever in life buyer is coming here, their stay will be free at their respective studio and rest of the time they operate it as a hotel room. Now let's compare it with the pros and cons because there are few things as a guest I didn't like. Let's talk about the pros. It is a pet friendly resort, so the pet means limited to dogs and cats. Indian cuisine was good but only Indian cuisine. Bed linen was good and fresh. About the full room I'll talk about it later. इव्हिनिंग वाईब्स छान होती. त्यांनी कॅरिओके अरेंज केलं होतं अँड ट्रस्ट मी पब्लिकपेक्षा त्यांचा स्टाफ खूपच भारी गाणी म्हणत होतं. वॉकिंग और सिट आउटसाठी त्यांनी पॅसेजेस दिले होते. कॅरिओके झाल्यावर म्युझिक सिस्टीमवर त्यांनी गाणी लावली होती आणि उत्साही मंडळी नाचत होती. ओव्हरऑल इव्हिनिंग वाईब वॉज सो गुड. नाव सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याने मी खरंच डिसअपॉइंट झाले वॉज क्लीनलीनेस. टॉयलेट वॉज नॉट क्लीन. आम्ही त्यांच्या स्टाफला सुद्धा सांगितलं बट कोणी एफर्ट्स नाही घेतले क्लीन करण्यासाठी. पडदे मॅट्स खूपच डर्टी होते. ओव्हरऑल प्रॉपर्टीमध्ये कॉर्नर्सला कचऱ्याच्या पिशव्या ठेवलेल्या दिसत होत्या. वेबसाईटवर त्यांनी बऱ्याच गोष्टी मेन्शन केल्या आहेत बट हाफ ऑफ द थिंग्स नाहीच आहेत. वेबसाईटवर त्यांनी म्हटलंय 3 इन हाऊस रेस्टॉरंट्स आहेत पण रिअलमध्ये एकच आहे. इंडोअर गेम्स त्यांनी ऑलमोस्ट 8-10 मेन्शन केलेत बट रिअलमध्ये फक्त 4 होते, त्यातलं पण एअर हॉकी बंद होतं. आउटडोअर गेम्स ॲज सच कुठे दिसले नाहीत. मे बी त्यांनी बॅट्स आणि बॉल्स आणि बॅडमिंटन त्यांच्या कपाटात ठेवलं असेल पण बाहेर तर काही दिसत नव्हतं. रिसॉर्टने ओव्हरऑल क्लिनलीनेसवर खरंच खूप काम केलं पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे. बिकॉज त्यांचे प्राइसेस पण प्रीमियम रिसॉर्टप्रमाणेच आहेत. इट्स नॉट लाईक की ते 2-3 हजारात आपल्याला एवढं चांगला रिसॉर्ट आणि हॉटेल किंवा त्याच्या रूम्स प्रोव्हाइड करत आहेत. सो दे आर चार्जिंग प्रिटी गुड. This is what I think about Mastiff Grand La Ville. You guys let me know in the comments if you have visited this hotel and how do you find this hotel.